पॉवर ऑफ वर्ड्स, शब्दांची ताकद. तर त्याबद्दल एक खूप छान एक कोट मला भेटला आहे, तो मी तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवते. वर्ड्स कॅन ब्रेक यू, वर्ड्स कॅन मेक यू, वर्ड्स कॅन डिफाईन यू अँड वर्ड्स कॅन डिस्ट्रॉय यू. येस, तर सगळं काही जे काही चालतं ते एनर्जीवरती चालतं आणि आपण ज्या प्रकारचे शब्द वापरत असतो दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या रोजच्या भाषेमध्ये, तर ते खूप मोठा इम्पॅक्ट करतात आपल्या आयुष्यावरती. तर ते कसं, हे मी तुम्हाला छोट्याशा उदाहरणावरनं सांगते. तर एक 10वीचा मुलगा आहे, त्याचा रिझल्ट आला आहे 10वीचा आणि त्याला खूप कमी मार्क्स पडलेत आणि तो खूप म्हणजे नाराज आहे स्वतःवरती आणि खूप त्याला नैराश्य आले आणि त्याला आता काय करावं कळत नाही. ओके, तो म्हणजे खूप असा हताश झाला आहे. तर अशा वेळी त्याचा एक मित्र त्याच्याजवळ येतो आणि त्याला खूप छान पद्धतीने समजून सांगतो. खूप छान छान शब्दांचा तो उपयोग करतो, जसं की खूप छान म्हणजे त्याला एका वेगळ्या मोडला आणतो आणि तो ज्या सिच्युएशनला फेस करत असतो तिथून त्याला थोडंसं बाहेर काढत होतो. ओके, तर हे सगळं कसं झालं तर शब्दामुळं, चांगले चांगले शब्दांचा वापर केल्यामुळं. तेच आपल्याला अजून एक दुसरी बाजू बघायची आहे. एक असा मुलगा आहे ज्याला म्हणजे तो खूप म्हणजे सुसाईड करायच्याच स्टेजला गेलेला आहे आणि त्याच्या मनात असे विचार येत आहेत की खूप सगळी निगेटिव्हिटी, सगळं नकारात्मक, सगळंच म्हणजे त्याला आजपर्यंत त्याच्या घरच्यांनी, त्याच्या मित्रमैत्रिणींनी जे कोणी त्याला सगळं जे काही बोललेले आहेत ते शब्द त्याच्या डोक्यात असे घट्ट बसलेले आहेत आणि त्याला खरंच असं वाटतं की तो काहीच करू शकत नाही, तो एकदम डंप आहे, त्याला जगण्याचा काहीच अधिकार नाही आहे आणि ब्ला ब्ला ब्ला, अशा बऱ्याचशा गोष्टी. तर ते शब्द त्याच्या डोक्यात एवढे दिवस राहतात आणि त्याला एका अशा सिच्युएशनला आणतात की त्याला आता खरंच कळत नाही आहे की आयुष्यात जगून काय करायचं आहे, किंवा त्याला असंच वाटतं की म्हणजे मी माझं आयुष्य संपून घेण्यातच भलं आहे माझं. तर हे सुद्धा म्हणजे तो हा मुलगा त्या सिच्युएशनला का आला तर त्या शब्दांच्या पॉवरमुळं. ओके, सो मला आज तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की शिक्षण किंवा मार्क्स हे सगळं आपलं आयुष्य डिफाईन करत नाहीत. तर आपल्याला कोणालाही चुकूनही जर इन्स्पायर करता येत नसेल तर ॲटलिस्ट डिमोटिवेटसुद्धा आपण कधीच कोणाला करू नये, कारण आपला एक एक शब्द कोणाच्या मनावर किती आघात करू शकेल हे आपल्याला माहीत नसतं. आपण भली बोलला असेल किंवा एखाद्याचा स्वभावच असतो की सगळ्या गोष्टी निगेटिव्हलीच घ्यायच्या किंवा फाटफाट तोंडावर बोलून दाखवायचं. तर असं न करता आपल्याला खूप जाणीवपूर्वक तुम्ही चांगलंच बोला. ॲटलिस्ट आपल्याला चांगलं नाही बोलता येत तर वाईटही बोलायचं नाही. मग आपण वाईट बोलायचं नाही म्हणजे नेमकं काय करायचं तर वाईट शब्दांचा उपयोगच करायचा नाही आपल्याला. तर हे मी सगळं तुम्हाला सांगतेय, शब्दांच्या ताकद ह्या सगळ्या गोष्टीसाठी. आणि रोजच्या आयुष्यात आपण सुद्धा मी खूप थकलोय किंवा माझी तब्येत ठीक नाही आहे किंवा मी हे करू शकणार नाही किंवा माझा विश्वास नाही आहे स्वतःवरती किंवा मला नाही वाटत माझ्याच्याने हे होईल, असे शब्द वापरण्यापेक्षा किंवा असे शब्द आपल्या वाक्यात वापरण्यापेक्षा मी हे करू शकेल, मी प्रयत्न करेन, मी माझं 100% देईन किंवा येस माझ्याच्याने होईल, माझा आहे विश्वास स्वतःवरती, आज नाही होईल पण मी हळूहळू प्रयत्न करेन आणि स्वतःमध्ये सुधारणा करेन, अशा गोष्टी आपल्याला समजावून सांगायच्या आहेत. ह्या फार अवघड नाही आहेत पण आपण हे करत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला कुठेतरी बाकी सगळ्यांची गरज पडायला लागते किंवा बाकी काहीतरी कुठून तरी घेण्याची गरज पडते. तर हे सगळं आपण स्वतःसाठी स्वतः करू शकतो या छोट्या छोट्या स्टेप्स. तर आपल्याला आज हे स्वतःला समजून सांगायचे की ॲटलिस्ट सकारात्मक बोलता येत नसेल तर नकारात्मक तर कधीच बोलायचं नाही स्वतःला आणि बाकी सगळ्यांना सुद्धा. ओके, सो येस, पॉवर ऑफ वर्ड्स, शब्दांची ताकद कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय.